नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बिंदास जोडी। आज आहे माझ्या ब्लॉगचा फर्स्ट डे आणि माझे भाऊ लोक पण आलेले आहेत आणि मी चालली त्यांना घेऊन फिरायला। आमच्या ड्रायव्हरचा आमच्या ड्रायव्हरचा गाडी तर इथे तुम्ही बघितलेच आहात की आमची कशी मस्ती चालू होती आणि तशीच आता आम्ही पुढे निघालो आहे। तर आता त्यांना घेऊन जायचं आहे, तर म्हटलं राजमार्गाने त्यांना सातारा फिरवायला घेऊन जाऊ। आणि तसं पण विशाल काहीतरी बोललेला की त्याचं सातारला काही काम आहे, म्हणून ठीक आहे म्हणलं तिकडूनच जायचं आहे, तर तुला नवीन मार्गाने आम्ही घेऊन जातो आहे राजमार्ग। तुम्ही जे आता समोर बघताय त्याचं नाव आहे खिल्लारमुरा। ह्याच्याबद्दल एक स्टोरी मी ऐकली होती माझ्या आजीकडून, माझ्या पप्पांकडून, की इथे एक लग्नाचं वराड पूर्णपणे गायब झालं होतं, कारण त्या लग्नाच्या वराडाचं काहीतरी चुकलं होतं। ते वरतीच एक देवीचं मंदिर पण आहे, त्यांचा काहीतरी मानपान चुकला आणि तेव्हा त्या लोकांचं दगडांमध्ये रूपांतर झालं। तिथून पुढे आम्ही निघालो आहे पवनचक्क्या बघायला। पवनचक्क्या बघायचा इच्छा तर खूप होती, पण दुःख एवढं होतं की त्या पवनचक्क्या पण काय आम्हाला नीट दिसल्या नाहीत। अशा एक दोनच ज्या होत्या एकदम रस्त्याच्या जवळ त्याच आम्हाला दिसल्या एकदम जवळून, ज्या पण एकदम खाली गाडीतून उतरून आम्ही बघत होतो पूर्ण वरपर्यंत, तेव्हा त्यांच्या पाठी दिसत होत्या, नाहीतर लांबूनच त्यांचे खांब दिसत होते। आणि आमचा विनय तर वाकून 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 सगळीकडे बघत होता, पण बिचारायला काही दिसत नव्हतं, त्यात त्याला चष्मा पण होता, त्याच्यामुळे आम्ही ते गेलो पुढे निघत। तर तिथून पुढे मग आम्ही निघालो आणि जरा निसर्गाचं असं मस्त दृश्य आम्ही आमच्या डोळ्यात कैद करून घेतलं। आणि मग नंतर काय पुढे गेलो तर एक छोटा धबधबा लागला तर विनयला आणि विशाला एवढी हुक्की गाडी धुवायची की त्यांनी डायरेक्ट आम्हाला उतरवून गाडी धुवायलाच चालू केली। आमचा विनय तर फुल तयारीतच होता, घेतला कपडा, घेतला शॅम्पू आणि जे घासा घासत होता गाडीला, जसं काही तिला हिरोईनच बनवायची होती। पण काय शेवटी विशाल आणि त्यानं मग घेतली गाडी धुवायलाच। विशाल तर कंटाळला होता, पण तरी पण आपल्या विण्याची आमच्या हाऊस म्हणून केली त्यानं पण त्याची इच्छा पूर्ण। आणि हे बघा, हे छोटंसंच डबकं होतं जिथून छोटासाच आपला धबधबा पडत होता। झाली आमची गाडी बिडी धुवून झाली, मग आम्ही तिथून निघालो आहे आता धबधब्याला। वरजाई म्हणून एक धबधबा आहे जो खूप प्रसिद्ध आहे आणि तो 12 महिने चालू असतो। तुम्ही बघतायत आम्ही तिथे पोचलो आहे आणि इथली पब्लिक जी बघून झालेला आहे आता धबधबा, ती त्यांची आपली गाडी घेऊन आता निघालेत। आम्ही आपली तिकीटं काढली, 70 रुपये एकाचं तिकीट तिथे फिरायचं घेतलं कसं बसं आणि आपले आता निघालो आहे आम्ही। आमचा विनय तर बदक्या पावलांनीच चालत होता, कारण तिथं सांगितलं होतं की कांटे त्याच्यामुळे लागू नये म्हणून तो आपले मधनंच मंद बदकसारखा चालायचा। ते आपलं आम्ही चाललेलो गप्पा टप्पा मारत मारत मारत। मला पण त्या कांठांचीच भीती होती, मी तर येतच नव्हती, पण ते या लोकांचं काय चालत नव्हतं माझ्यासमोर, माझं काय चालत नव्हतं यांच्यासमोर, त्याच्यामुळे मला जाणं भाग पडलं। गेलो मग काय आपलं 1 2 1 2 1 2 1 2 करत आपलं निघालो। विनय आमचा पुढं का तर तो मला वाचवत होता कांटांपासून, त्याच्यामुळं मी आपली त्याच्याच पाय ठेवून चाललेली। विशाल आपला त्याच्या बायकोच्याच मागणं होता, त्याला काय आम्ही बोलणार आता, जाऊ दे चला मग पुढं। माझा नवरा दिसत नाही कारण त्यानंच मोबाईल पकडला होता, कारण व्हिडिओग्राफर तेच होते आमच्या व्हिडिओची ब्लॉगची। हे बघा कसं घनदाट जंगल आहे हे, आणि त्यातनंच क्रॉस करत आम्हाला त्या धबधब्याजवळ जायचं होतं। हे आमची कशी व्हिडिओ काढत होते आणि आम्हाला पोचवूनच हे मागणं येत होती, म्हणजे रस्त्यापर्यंत पोचवून, हो म्हणजे वेगळा असा अर्थ घेऊ नका। आणि मग आम्ही एकामागून एक आपलं क्रॉस करत चाललो आहे। विण्याला तर फक्त कारणच पाहिजे होती तिकडं टिंगल टवाळ्या करायची। एक असं काहीतरी दिसलं, असं वाटलेलं वरती जाऊन व्ह्यू असेल, म्हणून आमचे किकी गेले वरती मोबाईल घेऊन, म्हणले जरा व्ह्यू रेकॉर्ड करावा। गेले पण काय व्ह्यू तर काही दिसला नाही। आपली उगाचच इकडून तिकडून फोन फिरवला, आमच्याकडे दाखवला, विण्याकडे दाखवला आणि आकांक्षाकडे। मग तिथून परत खाली आलो आणि मग आता आम्ही चाललो आहे पुढे धबधबा बघायला। धबधबा अजून खूप लांब आहे, त्याच्यामुळे काही वाट संपत नाही आहे। आपलं 1 2 1 2 1 2 1 2 करत आमचं चाललं। ह्याच्या पण खाली अजून उतरून जायला होतं, पण ते आता बंद केलेलं आहे पावसामुळे, कारण तो खूप लांब आहे। तुम्ही बघताय तो अजून किती लांब आहे धबधबा, पूर्ण जंगल क्रॉस करून जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही काही पुढे गेलो नाही। आम्ही तिथूनच बघितलं आणि आपलं रिटर्न फिरलो।
आपला धबधबा बघितला लांबून आणि परत निघालो तर एक काका आम्हाला भेटले होते खालून, जे वरती चालले होते, जे तिथले स्थायिक होते. ते आम्हाला सांगत होते की आत्ता धबधबा जवळ जाऊन देत नाहीत, कारण खूप तिथे गर्दी असते. पावसामुळे तिथे कांटे वगैरे खूप असतात, त्याच्यामुळे ते म्हणले की जास्त जवळ तिथे जाऊन देत नाही. जर तुम्हाला जवळूनच धबधबा बघायचा असेल तर तुम्ही डिसेंबरकडे वगैरे या, कारण पाऊस एवढा होता तिथे आणि त्याच्यामुळे कांटं पण खूप होती. आणि 12 महिने हा धबधबा चालूच असतो, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता आला. ठीक आहे म्हटलं, आत्ता नाही तर नंतर बघू. दाखवत विनयाने आमची मस्त सोनम स्टाईल मारलेली, जे आमच्या इथे फेमस आहे. ते आपला एक पायवर एक पाय खाली घेऊन चालला होता. मी ह्यांच्या सगळ्यांच्या पुढं होती, त्याच्यामुळे मला ह्यांचं काय चाललेलं मला काहीच माहीत नाही आहे, त्याच्यामुळे मी याच्यावर काय बोलू पण शकत नाही. आम्ही आपलं गेलो पुढे. मी यांची वाट बघत थांबलेली, पण हे काय दोघं येत नव्हते. यांचं काय चालू होतं ह्यांचं ह्यांनाच माहीत. शेवटी मग दिसले बाबा, मी तिथे पुढे थांबली होती, मी दिसले. म्हटलं कांटांचा लईच विषय चालला होता, म्हणून मी आपले पाय चेक करायला लागली की बाबा कुठं लागलं आहे का बघावं. तर माझ्या पायाला कानीत लागलं होतं. मी जोरात ओरडले की एक करून, तर तुम्ही बघता माझ्या पायाला कानीत लागलं आहे बघा, रक्त पण खूप आलं. आणि मी खूप जोरात ओरडली, ते मला भीती वाटत होती कांटाची. तुम्हाला तो प्राणी पण दाखवते कसा आहे आणि किती घाणेरडा आहे तो, की जो चावतो आणि तो असा मरत पण नाही, त्याच्यावर मीठ टाकल्याशिवाय तो मरत नाही. हा बघा, हेच येते जे खूप घाणेरड्या प्रकारे पुढं जात असतं. आणि मग काय, तिथून आपलं निघालो आम्ही. आणि माझ्या पायाला चावलेलं कानीट बघून जे दुसरं पर्यटक आलेलं बघायला, ते पण तिथूनच गायब झालं. आणि ते शेवटी आमच्या पुढंच होतं. त्यांची काही गाडी चढत नव्हती वरती, कारण गाडीत त्यांच्या लोडच एवढा होता की त्यांची गाडी छोटी आणि माणसं जास्त असं झालेलं. आणि चढ असल्यामुळे गाडी त्यांची चढत नव्हती. मग गाडी चढत नव्हती, मग आमचा विनय गेला जरा हेल्प करायला. आमचा विनय तसा खूप मदतीला धावणारा माणूस आहे, फक्त गाड्यांच्या बाबतीत, बाकी कुठल्या बाबतीत नाही. त्याला गाड्या खूप आवडतात, मग त्या कसल्या का असं ना. गेला, गाडी पुढं ढकलत होता, गाडी काय पुढं जात नव्हती. तो आपला दगड लावत गाडी ढकलत, असं करत करत शेवटी कशी बशी ती गाडी वरती काढली या लोकांनी. तर तिथून पुढे आम्ही आलो कासच्या तलावाच्या इथे. हे कासचा तलाव म्हणजे जो आता आपण धबधबा बघितला वज्रेश्वरीचा धबधबा, त्याचंच हे बॅक साईड आहे, जे कास तलावातूनच हा धबधबा पुढे जातो. खूपच भूक लागली होती आणि तिथेच पुढे जरा एक स्टॉल होता. स्टॉल म्हणजे एक गाडी लावली होती, तिथे सगळं भेटत होतं, कॉर्न पकोडे, मॅगी वगैरे. तर आम्ही जरा कॉर्न पकोडे घेतले, कारण मला चीज आवडतं खूप, त्याच्यामुळे मी चीज मॅगी घेतलेली, मस्त त्याच्यावर मिरच्या घेतलेल्या. आणि एवढं भारी वाटत होतं ते खायला. जर तुम्ही आले ना कधी तर तुम्ही नक्की टेस्ट करा, खूप स्वादिष्ट लागते ती मॅगी पण आणि ते पकोडे पण खूप भारी लागतात. हे बघा तसे आम्ही दाखवतोय तुम्हाला, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंच असेल म्हणा, पण आता काय जाऊ द्या. मग तिथून आम्ही आपलं फोटो तिथे पण काढले, जरा व्हिडिओ काढल्या. आणि मग आपलं तिथून पुढे आम्ही निघालो आता कास पठारला. कास पठार जे की भरपूर असं मस्त धुक्याने भरलं होतं, पण तिथे आता फुलं नसतात. आम्ही असं काय फुलं बघण्यासाठीच नव्हतं गेलो, आम्ही आपल्या सातारलाच चाललो म्हणून आम्ही तिकडेच चाललेलो. तर फुलं काय नव्हती, फुलं ही ऑगस्ट सप्टेंबरकडे असतात फुलं तिकडे, त्याच्यामुळे आम्ही काही तिथे थांबण्यात पण इंटरेस्ट घेतला नाही. मग तिथून आम्ही आपलं सरळ निघालो सातारला. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.